Brought to you by Vigard, co-powered by Sensodyne. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापूरमध्ये जाहीर सभा जी आहे ती पार पडणार आहे। सोलापूरचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ ही सभा जी आहे ती या ठिकाणी पार पडते आणि या सभेची जय्यत तयारी या ठिकाणी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। साधारणपणे दुपारी 1:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते सोलापूरमध्ये दाखल होतील आणि त्यानंतर या भव्य अशा संकल्प महाविजय संकल्प सभेला जे आहे ते संबोधित करणार आहेत। सोलापुरातील खरं तर आपण पाहतोय की काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते असा सामना जो आहे तो या ठिकाणी रंगलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि यामध्ये भाजपची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आपल्याला पाहायला मिळते। कारण 2 वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पक्षाला म्हणजे भाजपला निवडून दिलेलं आहे सोलापूरकरांनी, त्यामुळे आता तिसऱ्यांदा ही हॅट्रिक जी आहे ती भाजप साधते का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। आणि त्याच प्रचारार्थ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते या ठिकाणी सोलापूरमध्ये सभेसाठी येत आहेत। खरं तर दुपारी 1:30 वाजता ही सभा जी आहे ती पार पडणार आहे। तत्पूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, त्याचबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यासह अनेक दिग्गज नेते जे आहेत ते आज सोलापूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी हे जय्यत तयारी होताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यापूर्वी देखील सोलापूरला आलेले आहेत। सुशीलकुमार शिंदेवरती त्यांनी यापूर्वी देखील प्रहार केलेले आपल्याला पाहायला मिळालेले होते। त्यामुळे आता आजच्या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्की कशा पद्धतीची टीका किंवा कशा पद्धतीचा मेसेज सोलापूरकरांना देत आहेत हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे आणि एकंदरीतच जोरदार तयारी जी आहे ती या ठिकाणी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते येतील असा दावा जो आहे तो भाजपकडून करण्यात आलेला आहे। त्यामुळे आपण पाहतोय की हा भव्य असा हा सभामंडप आहे। ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण होण्यासाठी या ठिकाणी भव्य असा हा सभामंडप जो आहे तो उभारण्यात आलेला आहे। खुर्च्या देखील आहेत, पाण्याच्या बॉटल्स असतील, खाण्याचे पॅकेट्स असतील, अशी सर्व सुविधा जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे, जेणेकरून कार्यकर्त्यांना उन्हामुळे कुठल्याही पद्धतीचा त्रास होऊ नये यासाठी ॲम्ब्युलन्सची देखील व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि एकंदरीतच भव्य असा आजची ही जाहीर सभा जी आहे ती सोलापूरमध्ये पार पडणार आहे। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। Brought to you by Vigard, co-powered by Sensodyne.